नमस्कार, माझं नाव राजाराम प्रकाश जाधव, राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मी फिलिया कंपनीचं औषध वापरलेलं आहे. एक आळवणी आणि 3 फवारणी घेतलेल्या आहेत. मी प्रथमतः अर्धा एकरसाठी मी ट्रायल म्हणून घेतलेले आहे, पण खरोखर त्याचा रिझल्ट खूप छान आहे. ऊसाची बघितलं तर तुम्ही जाडी आणि पानाची रुंदी वगैरे आणि काळुकीसुद्धा वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीमध्ये बदल झालेला आहे. माती पूर्ण मऊ झालेली आहे आणि जी पांढऱ्या मळींची संख्या जी आहे ती खूप वाढलेली आहे. त्यामुळं ऊसाची जाडी पण वाढलेली आहे. आता बघू शकता इथं जवळजवळ आता माझा ऊस 4-4.5 महिन्याचा आहे, पण आता एक पेर चार बोटाचं बसतं आहे. ह्याच्या आधी कधीही असा फरक आम्हाला जाणवलेला नाही आहे. तुम्ही दरवर्षी ऊस करता का? हो, दरवर्षी करतो. त्या तुलनेत काय जाणवतंय? त्या तुलनेत बराचसा फरक जाणवतो आहे. हां, भरपूर जाणवतोय. भरपूर जाणवतोय. हो, भरपूर बरं, जाणवतोय. ही व्हरायटी कोणती आहे? VCR 517. बरं, हा रिझल्ट पाहून इतर शेतकरी मित्रांचे प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवतोय? फरक म्हणजे असा की माझ्याबरोबरचे जे प्लॉट आहेत, म्हणजे एका दिवशी जी लावण आहे हां, ती माझ्यापेक्षा जास्त त्यांचं कष्ट असून हां, त्यांची माझ्या ऊसापेक्षा 1 फुटाने उंची कमी आहे. हां. शिवाय त्यांची अजून मोठी बांधणी व्हायची आहे, पण माझी बांधणी होऊन 3 दिवस झालेले आहेत. त्यांची अजून 10 ते 12 दिवसानंतर होणार आहे. म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचा गॅप पडलेला आहे. 15 दिवसाचा एवढा गॅप पडलेला आहे. हां. शिवाय आंतरपीक तुम्ही केलं होतं हो, मका. आंतरपीक मी कांदा घेतलेला होता. कांद्याचा असा रिझल्ट आला की मी ज्यावेळेला पहिला भाजीला कांदा काढला त्यावेळेला कांदा तयार नव्हता, पण एक आळवणी केल्यानंतर की लगेच म्हणजे 1 आठवड्यात कांदा एक गारीगुटी एवढा तयार झाला. हां, आणि शेवटी असं झालं की एवढं ऊसाला मुळकाण सुटलं की मी ते कांदा काढू शकलो नाही. मी त्याचं खत केलेलं आहे. म्हणजे एवढा हा रिझल्ट तुम्हाला जाणवला. हो, हो, हो. आणि आंतरपीक मका असल्यामुळे कुचमा बसलेला ऊसाला. हो, हो, कोचमा बसलेला, पूर्ण कोचमा हां, बसलेला. आता फुटवा एकसारखा आहे. फुटवा एकसारखा आहे, जाडी एकसारखी आहे, पानाची रुंदी, काळुकी पूर्ण एकसारखी आहे. आणि जो फुटवा निघाला त्याची कांडी तयार झाली. पूर्ण कांडी तयार झाली आहे. बरं, आता इतर जी शेतकरी मित्र ऑल महाराष्ट्रातले आहेत, हां. त्या शेतकरी मित्रांना सल्ला काय असेल तुमचा? त्यांनी म्हणजे इतर कोणत्याही कंपनीचं औषध वापरण्यापेक्षा एकदा फिलिया कंपनीचं खरोखर वापरून रिझल्ट पाहावा. स्वतः रिझल्ट पाहिल्याशिवाय हे काही कळत नाही आहे, पण स्वतः रिझल्ट पाहावा आणि ह्याचा 100% रिझल्ट येतोय. 100% रिझल्ट 100% येतोय. रिझल्ट येतोय. जे दावतंय ते शेतात घडतं का? हो, हो, जे दावतंय तेच शेतात घडतं, त्याच्यापेक्षा जास्त घडतं. त्याच्यापेक्षा जास्त घडतं. जास्त घडतं. आपण जी माहिती आणि जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद.